लोक सर्व काही सांगतील, पण या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तर मंडळी पाहूयात. 1. व्यसनापासून लांब राहा. व्यसन अशी गोष्ट आहे जो तुमचा मानसन्मान हिरावून घेते. 2. घरामध्ये खूप वस्तूंची गर्दी करू नका. एक वेळ त्याचा आपल्याला खूप त्रास होतो आणि आपले पैसेही वाया जातात. 3. कोणाकडून गाडी मागायची वेळ आली तर त्याचे जेवढे पेट्रोल होते तेवढे पूर्ण भरून मग माघारी करा, जेणेकरून तो तुम्हाला पुन्हा मदत करेल. बहुतांशी राजकारणी लोक ही आपला फायदा करण्यात व्यस्त असतात, त्यामुळे त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा. 5. लहान मुलांना त्यांच्याप्रमाणे त्यांची प्रगती करू द्यात किंवा त्यांना जगू द्यात. त्यांना आपल्या सारखे जगण्यासाठी दबाव टाकू नका, कारण दुनियेत प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे आणि त्याच्या वेगळ्या क्वालिटी आहेत. परंतु चांगले संस्कार नक्की द्या, म्हणजे पुढे जाऊन तो चांगला व्यक्ती बनेल. आणि फक्त चांगल्या वाईट गोष्टींची पारख करून द्या, बाकी त्याला त्याच्या पद्धतीने स्वच्छंद जगू द्यात. त्याची पर्सनॅलिटी त्याला बनवू द्यात. 6. काम पूर्ण होण्याच्या आधीच मजुरी देऊ नका, परंतु काम पूर्ण होताच लगेच मजुरांना मजुरी देऊन टाका. 7. मोबाईल ही अशी जादू आहे, ते तुमचे जीवनही बनवू शकते आणि उद्ध्वस्तही करू शकते. म्हणून मोबाईलचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करा, फायदा नक्कीच होईल. तुमची संपत्ती किती आहे हे कोणालाच सांगू नका, किंवा सांगायची वेळ आली तर आपल्यापेक्षा श्रीमंत व्यक्तीला सांगू नका किंवा आपल्यापेक्षा गरीब व्यक्तीला तर अजिबात सांगू नका. 9. मित्रांना पैसे देताना सावधान राहा, कारण व्यक्ती पैसे देताना अगदी हताश होऊन मागतो, परंतु एकदा का त्याच्या हातात पैसे गेले की मग तो आपल्याला त्याच्या मर्जीप्रमाणे घुमवतो. त्यामुळे मैत्रीही जाऊ शकते आणि पैसेही जाऊ शकतात, त्यामुळे मैत्रीत पैसा आणू नका. 10. कोणालाही त्याचा पगार विचारू नका. हे असभ्य वर्तन आहे. त्यांनी सांगितले तरच तुम्ही ऐका, अन्यथा त्यांना पगार विचारू नका. 11. प्रत्येक गोष्ट तुमच्याजवळ लिखित असू द्या, कारण शक्य नाही की सगळेच आपण लक्षात ठेवू शकू. 12. कर्ज त्यालाच द्या जो न मागता परत करेल आणि ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास असेल. 13. चांगल्या कामाची भरभरून प्रशंसा करा आणि म्हणूनच तुम्हाला जर एखादा व्यक्ती चांगले काम करताना दिसला तर तोंड भरून त्याची प्रशंसा करा. 14. कोणाशीही वादविवाद करताना आपण खालच्या पातळीवर जाऊ नका, आपली सभ्यता सोडू नका. 15. तुमचे ज्ञान सर्वांना वाटत चला, म्हणजेच तुमच्या ज्ञानात अजून भर पडेल. 16. जर तुमच्या मैत्रीचे कोणी गुणगान गात असेल तर तुमच्या मित्राला ते नक्की सांगा, त्यामुळे तुमच्यातील नातं अजून घट्ट होईल. 17. आवश्यक आहे तिथेच तुमचे पैशासंबंधीचे सर्व व्यवहार सांगा, अन्यथा नाही. 18. एखादी गोष्ट जर तुम्हाला वारंवार मागावी लागत असेल तर ती गोष्ट खरेदी केलेलीच बरी. 19. रोज व्यायाम हा गरजेचा आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे, आणि तो नाही करायला जमला तर रोज अर्धा तास चालणे अतिउत्तम. 20. आपल्या घड्याळाला नेहमी वेळेच्या आधी 5 मिनिटे सेट करा. 21. खोटा दिखावा करू नका, मनात अहंकार ठेवू नका. 22. कोणाला मदत केली, उपकार केला तर विसरून जा, पुन्हा पुन्हा त्याची वाच्यता करू नका. 23. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद विवाद करून तुमची एनर्जी वाया घालवू नका, ती कुठल्या तरी चांगल्या कामाला लावा.
जिथे पण राहता त्या लोकांच्या मनामध्ये आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करा. 25. दुसऱ्यांकडून कुठलीच अपेक्षा ठेवली नाही तर अतिशय समाधानी राहाल. 26. शक्यतो कर्ज घेण्यापासून लांब राहा आणि घ्यायची वेळ आली तर ते फेडणे शक्य असेल तरच घ्या. 27. परमेश्वराने आपल्याला जेवढे दिले आहे त्यात खुश राहण्याचा प्रयत्न करा. कारण नशिबापेक्षा जास्त आणि वेळेआधी आपल्याला काहीही मिळत नाही. 28. आपल्याला शक्य आहे तितक्या प्रमाणात गरिबांना मदत जरूर करा. 29. जर लग्न करायचं असेल तर सौंदर्याला नाही तर चांगल्या चारित्र्याला महत्त्व द्या.